नमस्कार मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर मागील 4 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले आहेत। मित्रांनो, हे जे पैसे दिले जातात ते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिले जातात। तसेच मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचे पैसे जे काही विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे केले जाते ते आता महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 16 जून 2025 रोजी GR आलेला आहे। या ठिकाणी पैसे मंजूर झालेले आहेत। 750 कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, हा जो GR आलेला आहे तर आता हा GR नुसार जुलै महिन्याचे पैसे सुद्धा आता लवकरच जमा होणार आहेत। परंतु मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी आहे की अनेक लाभार्थ्यांना मागील 4 ते 5 महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते, तर मग ते पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग कोणत्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहू। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत दोन योजना आहेत। राज्य पुरस्कृत 2 योजना आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। आणि केंद्र पुरस्कृत 3 योजना आहेत, म्हणजेच केंद्रामार्फत सुद्धा याचे काही पैसे दिले जातात। राज्य पुरस्कृत म्हणजे जे पूर्ण निधी जो आहे तो महाराष्ट्र सरकार देतो, आणि केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील काही पैसे हे केंद्र सरकार देते आणि काही पैसे महाराष्ट्र सरकार देतात। ज्या इंदिरा गांधी ज्या योजना आहेत ते केंद्र पुरस्कृत योजना आहेत, त्या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यापैकी केंद्र सरकारमार्फत दिली जाणारी योजनेचे जे पैसे आहेत ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये दरमहा मिळतात। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेअंतर्गत 300 रुपये दिले जातात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 1200 रुपये दिले जातात। असा एकूण तुम्हाला 1500 रुपये दिले जातात। मग मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा 300 रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाते आणि महाराष्ट्र सरकारमार्फत 1200 रुपये एवढा अर्थसहाय्य दिले जाते। म्हणजेच दिव्यांग बांधवांना आणि विधवा महिलांना केंद्र सरकार 300 रुपये देते आणि महाराष्ट्र सरकार 1200 रुपये देते, एकूण 1500 रुपये दिले जातात। आणि हे काही राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ही जो योजना आहे त्यामध्ये केंद्र सरकार 200 रुपये देतात आणि त्यामध्येच 1300 रुपये महाराष्ट्र राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करत असते। तर केंद्र सरकारचे जे पैसे आहेत म्हणजेच विधवा आणि दिव्यांग बांधवांना 300 रुपये आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी म्हणजे वृद्ध व्यक्तींना 200 रुपये, याचप्रमाणे 4 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत, म्हणजेच केंद्र सरकारमार्फत अनेक दिवसांपासून हे पैसे मिळाले। तर मित्रांनो, तुम्हाला पैसे जमा झाले किंवा 1300 रुपये जमा होत होते, मग जे काही बाकी केंद्र सरकारकडे पैसे आहेत 200 रुपये आणि 300 रुपये, म्हणजे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकार 100 रुपये देतात आणि जे काही केंद्र सरकार आहे ते 300 रुपये देतात। तर मग असे 300 रुपयाप्रमाणे 4 महिन्याचे पैसे म्हणजेच 1200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी आहेत त्यांचे 4 महिन्याचे 200 रुपयेप्रमाणे 800 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता लाभार्थ्यांच्या खात्यात 800 रुपये जमा झालेले आहेत। तसेच इतर जे दिव्यांग बांधव आणि विधवा महिला आहेत त्यांच्या खात्यावर सुद्धा 1200 रुपये जमा झालेले आहेत। तुम्हाला जर हे पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जमा झाले आहेत, आणि तुमचा जिल्हा टाका, तुमचा तालुका टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांना आहेत त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल। तर मग मित्रांनो, हे डीबीटीद्वारे हे पैसे जमा झाले आहेत। ज्या बँक अकाउंटमध्ये तुमचे डीबीटी आहे त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे की इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील जे काय झाले आहेत, ज्या बँक अकाउंटमध्ये तुमचे डीबीटी आहे त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग, विधवा, वृद्ध, या सर्व लाभार्थ्यांना डीबीटी अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत। केंद्र सरकारमार्फत म्हणजेच भारत सरकारमार्फत हे पैसे 4 महिन्याची जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तरी तुम्हाला हे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, आणि अशीच माहिती दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व एक लाईक नक्कीच करून घ्या।